नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत TET 2026साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न, मागील वर्षी विचारले गेलेले मराठी विषयाचे प्रश्न. लक्षात ठेवा, TET परीक्षेमध्ये लँग्वेज फर्स्ट मराठीला 30 गुण असतात आणि त्यामध्ये कंपल्शनमध्ये ग्रामर आणि पॅडॉग्रॉजी त्याचबरोबर पॅरेग्राफसुद्धा असतात. त्यामुळेच हे प्रश्न तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचे आहेत मित्रांनो. जर तुम्ही हे प्रश्न नीट समजून घेतले तर तुमचे 20+ मार्क्स इझिली सेक्युर होऊ शकतात. त्यामुळे चॅनलसोबत राहा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला, हेल्पफुल वाटला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग सुरू करूया पहिल्या प्रश्नासोबत. तर आजचा पहिला प्रश्न आहे बघा, तुमचा पहिला प्रश्न आहे, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? कविता संग्रहाचे कवी कोण? तुम्हाला काही सेकंद देते. आशा आहे तुमचं उत्तर आलं असेल. तर बघा, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, फ.मु. शिंदे. फ.मु. शिंदे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे बघा, संत तुकाराम. संत तुकारामचा काय तर कोणता अभंग आहे? तर गाथा. कोणता आहे? गाथा हे हा अभंग आहे. तर चला मग यानंतरचा प्रश्न बघूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. यानंतरचा दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न कोणता आहे? प्र.के. अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले? कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, केशव कुमार. केशव कुमार. प्र.के. अत्रेने कोणतं टोपण नावाने सुरुवात केली कविता लेखनची? तर केशव कुमार या टोपण नावाने सुरुवात केली. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रत्येक चरणात 12 अक्षरे य य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, भुजंग प्रयास. भुजंग प्रयास या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 4 नंबरचा प्रश्न आहे, शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, श्लेष. ऑप्शन नंबर 1, श्लेष याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा. मिस्टेक आहे, 5 नंबरचा ऑप्शन यामध्ये नाहीच. चला यानंतरचा प्रश्न आहे बघा 6 नंबरचा प्रश्न. तर 6 नंबरच्या प्रश्नामध्ये कोणता प्रश्न आहे? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? कोणत्या साहित्य प्रकारातील आहे ययाती? ज्ञानपीठ पुरस्कारात प्राप्त कोणती आहे? तर उत्तर आहे तुमचं अशा आहे, आलंच असेल सर्वांना, ऑप्शन नंबर 4, कादंबरी. ऑप्शन नंबर 4, कादंबरी. ययाती साहित्य ययाती. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबरचा, प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? बघा प्रश्न,
प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 आत्मवृत्तात्मक. आत्मवृत्तात्मक या प्रश्नाचं उत्तर आहे. 8 नंबरचा प्रश्न. आणि मित्रांनो सांगते, जे रिपीटेड प्रश्न आपल्याला पडतायत, वारंवार आपल्याला पुढच्या एक्झाममध्ये रिपीटेडच प्रश्न पडले जातात, त्यामुळे नक्कीच तुम्ही मागील प्रश्नांचा विचार करून त्याचा जास्तीत जास्त सराव करावा. बघा पुढचा प्रश्न, 8 नंबरचा प्रश्न बघा. तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विराम चिन्हे आहेत? तो म्हणाला मी येईन, तर यामध्ये किती विराम चिन्हे आहेत? स्पष्ट आहे बघा, स्पष्ट आहे आपल्याला किती विराम चिन्हे आहेत. तर बघा, हा एक आहे आणि हा एक आणि हा एक, म्हणजे हा दोन्ही एकच आहे आणि हा एक, म्हणजेच किती तर टोटल 3 आपल्याला या ठिकाणी विरामचिन्हे दिसतात. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 9 नंबरचा. पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणती? पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? तर अचूक उदाहरण सांगायचं आहे तुम्हाला. उत्तर आलंच असेल नक्कीच. उत्तर आहे साजेसा. साजेसा या प्रश्नाचं उत्तर आहे 9 नंबरच्या. म्हणजे पूर्वरूप सा हे पूर्वरूप आलेलं आहे. पूर्वरूप संधीचे उदाहरण आपल्याला इथे साजेसा दिसत आहे. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. तर काय, अव्ययीभाव समासातील शब्द कोणता? अव्ययीभाव समासातील शब्द कोणता? खूप सोपा आहे आणि खूप वेळेस रिपीट झाला आहे हा प्रश्न मित्रांनो, खूप वेळेस रिपीट झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गैरहजर. या प्रश्नाचं उत्तर आहे गैरहजर. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो बघा 11 नंबरचा प्रश्न आहे. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुफुटाच्या वाहना पायामधुनी घालती दाह, त्यांच्या वेदनाचे झेलीत गेले पाहिजे. या संदर्भ काव्यपंक्तीमध्ये कोणता रस दिलेला आहे? तर उत्तर आहे करुण रस. करुणा भाव यामध्ये तुम्हाला दिसतोय बघा. फुफुटाच्या वाहना पायामधून घालती, करुण रस या ठिकाणी आपल्याला या पंक्तीमध्ये काव्यपंक्तीमध्ये दिसतोय. ऑप्शन नंबर 3. 12 नंबरचा आहे प्रश्न. विजोड शब्द जोडी ओळखा. 12 नंबरचा प्रश्न, विजोड शब्द जोडी ओळखा. विजोड ओळखायचं आहे आपल्याला. विजोड, ज्यांचा जोड बसत नाही असा विजोड. तर त्याच्यामध्ये बघा घर उंबरठा, घर उमरा बसतोय, फूल ताटवा बसतोय, पाऊल वाटा 100% बसतोय आणि घोडा गोठा. आता या ठिकाणी बघा घोडा आणि गोठा, गोठा काहीच असतो, तर या ठिकाणी आपल्याला कोणता येत आहे? तर 4 नंबरचा ऑप्शन येते बघा, घोडा गोठा. हा विजोड आहे. या तिघांपैकी हा विजोड आहे. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 13 नंबरचा. विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. अचूक म्हणजेच बरोबर. आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. तर काय होईल? विरुद्धार्थी. आता इथं बघा जवळपास समानार्थी आहे. रूप स्वरूप नाही होणार. 3 नंबरचं बघा, म्हणजेच सुपुत्र आणि कुपुत्र. विरुद्धार्थी विचारले आणि अचूक विचारले, म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होतंय ऑप्शन नंबर 3 सुपुत्र आणि कुपुत्र.
हे विरुद्धार्थी शब्द आहेत, तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे 14 नंबरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. पळसाला पाने तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? आणि हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे मित्रांनो, खूप वेळेस. तर उत्तर आलंच असेल. उत्तर आहे घरोघरी मातीच्या चुली. पळसाला पाने तीनच या म्हणीचा समानार्थी शब्दाचीच म्हण आपल्याला ओळखायची होती, तर ती आहे घरोघरी मातीच्या चुली. ऑप्शन नंबर 1 हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 16 नंबरचा. एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशविषयी जे बोलतो त्याला व्याकरणच्या भाषेमध्ये काय म्हणतात? बघा, व्याकरणच्या भाषेमध्ये उद्देशाविषयी जो बोलतो तर त्याला व्याकरणच्या भाषेमध्ये काय बोलतात? काय बोलतायत बरं? नक्कीच उत्तर आलंच असेल. तर त्याला म्हणतात ऑप्शन नंबर 2 विधेय. काय म्हणतात त्याला? विधेय, क्रियापद, विधेय असं म्हटलं जातं. 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे विधेय, ऑप्शन नंबर 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 17 नंबरचा. तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. वाक्य प्रकार ओळखा. तर काय आहे? उत्तर आलंच असेल, आपल्याला माहिती आहे. काय म्हणतात तर केवल वाक्य, अशा वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. 18 नंबरचा प्रश्न काय दिलाय बघा. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? कठोर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शनमध्ये नाही आहे, बाय मिस्टेकली प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर कठोर व्यंजन आपल्याला माहिती आहेत. कठोर व्यंजन एकूण 13 आहेत. कठोर व्यंजन 13 आहेत. ऑप्शनमध्ये या ठिकाणी पाहिजे होतं कठोर व्यंजन ट किंवा ठ. ट, ठ हे काय तर कठोर व्यंजनमध्ये मोडले जातात. तसे कठोरमध्ये टोटल 13 व्यंजन आहेत. 13 व्यंजन कोणकोणते आहेत बघा. 13 व्यंजन कोणकोणते? तर क, ख, च, छ, त्यानंतर ट, ठ, त, थ, त्यानंतर प, फ, तसेच उष्मामध्ये आपल्याला माहिती येतं श, श आणि स. हे एकूण 13 कठोर व्यंजन आहेत. त्यापैकी ऑप्शनमध्ये प्रिंट मिस्टेकली झालेला आहे, ऑप्शनमध्ये नाही आहे. तर यापैकी कोणताही एक असेल तर तो काय असणार आहे? कठोर व्यंजन असणार आहे. सॉरी, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 19वा. सव्यय अव्यय मिळून शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? उत्तर आलंच असेल. एकूण जाती आहेत मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 8. सव्यय अव्ययच्या एकूण मिळून शब्दाच्या जाती किती आहेत? तर 8 एवढ्या आहेत. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि आशा आहे मला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर मित्रांनो, आज आपण TETसाठी महत्त्वाचे मराठीचे मागील वर्षाचे प्रश्न पाहिले. TET एक्झाममध्ये एकूण 150 MCQs असतात आणि प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा असतो, म्हणून प्रत्येक मार्क खूप महत्त्वाचा आहे. अशाच आणखी इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स आणि प्रिपरेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.